नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीचा आणि कॅप्टन्सीचा टास्क रंगणार आहे, ज्याच्यामध्ये विशाल कोटियान आणि दीपाली सय्यद हे एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकताना दिसतात. या दोघांमध्ये जबरदस्त शाब्दिक खडाजंगी सुद्धा पाहायला मिळते. तर कलर्स मराठीने नुकताच या संदर्भाचा एक प्रोमो शेअर केलाय, ज्याच्यामध्ये दीपाली सय्यद ही विशाल कोटियानचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. विशाल ज्या पद्धतीने पोरींचा वापर करतो आणि नंतर मग सोडून देतो, तर हे कुठेतरी दीपाली सय्यद सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, जो काही कलर्स मराठीने प्रोमो शेअर केलाय, याच्यामध्ये विशाल कोटियान मी कसा कॅप्टन होऊ शकतो, मला कॅप्टन पदाची उमेदवारी द्या, असं सांगताना समजवताना सगळ्यांना दिसतोय. यावरती दीपाली बोलताना दिसते की हा तुमचा कॅप्टन, हा विशाल तुमचा कॅप्टन, जेव्हा जिला गरज असते त्यावेळी उभं नाही राहायचं आणि त्यानंतर बोलायचं मी काय मक्ता घेतलाय तुमचा. मित्रांनो, दीपालीच्या हातामध्ये विशाल आणि रुचिताने आयतं कोलीत दिलंय. काल ज्या पद्धतीने रुचिताने विशालला एक्सपोज केलं की तू माझी बाजू घेत नाही, माझ्यावरती जेव्हा बोललं जातं, माझं कॅरेक्टर काढलं जातं, त्यावेळी तू उभा राहत नाही, त्यावेळी तू दात काढतोस, माझ्यावरती गाणं बनवतोस आणि जेव्हा तन्वीला राखी काही बोलले तर लगेच तिची बाजू घ्यायला गेलास. म्हणजे एकंदरीत रुचिताने देखील विशालचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला होता. दीपालीला तर हेच पाहिजेत होतं. मगाशी सांगितलं ना मी की आयतं कोलीत रुचिताने आणि त्या विशालने दिले. खरं तर दीपाली आणि विशाल कोटियान हे चांगले मित्र आहेत. बिग बॉसच्या घराबाहेर या दोघांनी एकत्र एका मालिकेमध्ये काम केले. हे दोघे बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने विशालने जे काही दीपालीवरती भाष्य केलं, अरे ही तर फॉरेनची सेल्समॅन सारखी दिसते. त्यानंतर दीपालीच्या मनात एक राग आहे आणि ज्या पद्धतीने विशाल कोटियान हा रुचिताला खेळवतोय, गेमसाठी वापर करून घेतोय, तर हे वेळोवेळी दीपाली रुचिताला सांगण्याचा प्रयत्न करत होती, परंतु रुचिता प्रेमात एवढी आंधळी झालेली की तिला हे सगळं दिसत नव्हतं. आणि काल या सगळ्याचा विस्फोट झाला आणि रुचिता कुठेतरी विशाला जाब विचारताना दिसते की माझ्या बाजून तू उभा राहत नाही, आपलं तर प्रेम आहे, तरी तू माझ्या बाजून उभा राहत नाही, मात्र तन्वीकडे तू सतत जातोस, तुझं लक्ष तन्वीकडेच असतं. तर ही जी गोष्ट आहे ना, हे रुचिताने लाऊडली सगळ्यांसमोर आणली आणि हाच मुद्दा कुठेतरी दीपालीने चांगलाच पकडला आणि विशालची इथे ती चांगलीच कान उघडणी करते. नुसती कान उघडणी नाही, तर विशालचा गेम कसा आहे, विशाल पुरींना किंवा या लोकांना कसा वापरून घेतो, हे सगळ्यांसमोर दीपालीने आणलंय. यावरती विशालची थोडीशी फाफू तुतू मैमे होताना दिसते, पण एकंदरीत वाटते की विशाल हा त्या पोरींचा चांगलाच वापर करून घेतोय, परंतु तेवढं या पोरींना ते समजत नाही. जो काही प्रोमो समोर आलाय त्याच्यामध्ये रुचिता आणि अनुश्री शांतपणे हे सगळं ऐकताना दिसत आहेत आणि ज्या पद्धतीने दीपालीने जो काही विशालचा गेम केलाय ना, तो जबरदस्त होता. आता नेमकं या टास्क मध्ये काय घडलंय हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे, कारण बिग बॉस थोडासा मिसलीड प्रोमो शेअर करतात. जे काही घडत नाही पूर्ण एपिसोडमध्ये, ते काहीतरी वेगळंच आपल्याला प्रोमोमध्ये दाखवलं जातं. परंतु दीपालीने जबरदस्त स्टँड घेतला. मी मगाशी सांगितलं ना की आयतं खोलीत या लोकांनी दीपालीच्या हातामध्ये दिले आणि दीपाली या सगळ्याचा मुद्दा आता ती नेहमीच करणार, यात मात्र तीळ मात्र शंका नाही. तर मित्रांनो, मस्तपैकी दीपालीने विशालचा गेम एक्सपोज करण्याचा प्रयत्न केलाय. तो कसा बिग बॉसच्या घरामध्ये वागतोय, पोरींचा कसा वापर करतोय, हे मस्तपैकी सगळ्यांसमोर सांगितलं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? खरंच विशाल कोटियान हा पोरींचा, विशेष करून रुचिताचा गेमसाठी वापर करतोय का? याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.